केलेलं आहे का? पण म्हणजे नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये ज्या मुलींनी ज्या महिलांनी तक्रारी केल्या, जे गुन्हे दाखल झाले ते खोटे आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का? या तक्रारी किंवा ज्या पीडिता आहेत त्यांनी या कहाण्या बनवल्या असं म्हणायचंय का? नाही, त्याच्यामध्ये सत्यता, त्याच्यामध्ये सत्यता असेल. पण मी आपल्याला सांगतो, ज्या निदा खानच्या बाबतीत सगळं मीडियाने तिला म्हणजे वीरप्पन इतका तिच्या समोर नाही का इतका दिसत होता. वीरप्पन सारखा डाकू जे आहे, या देशातली सगळीत मोठी अतिरेकी कोणी असेल तर ते निदा खान असा प्रकारच्या मीडियामध्ये दाखवण्यात आले होते की त्याचा संबंध या देशातून आहे आणि हे पैसे येणार होते आणि हे करत होते ते करत होते. जेव्हा मी पण पोलिसांसोबत बोललो, मी पण त्या मुलीशी बोललो, त्याच्या परिवाराशी बोललो, आणि त्याचं काहीतरी एक रोल हे आहे की तिने ते एक नॉन मुस्लिम मुली आहे, त्याच्या प्रेम प्रकरणामध्ये तिने त्याला काहीतरी विचारलं होतं की आज बड़ी रात है तो बड़ी रात के अंदर क्या करते हैं करके उसमें, आणि तिने त्याचं उत्तर दिलं होतं. एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे बोललात की आपलं निदा खानच्या परिवाराशी संभाषण झालं. आम्हाला सुद्धा, महाराष्ट्राला सुद्धा ऐकायला आवडेल की ती बाजू काय आहे, कारण पोलिसांना काही त्या सापडलेल्या नाही असं वाटतं. अजूनपर्यंत मीडियाचा सुद्धा त्यांच्याशी संपर्क झालेला नाहीये, मीडियाशी त्यांचा परिवार बोललेला नाहीये, आणि आपण ह्याआधी सुद्धा खास त्या प्रकरणातील निदा खान यांची बाजू मात्र मांडलेली आहे. काय नक्की म्हणणं आहे त्यांचं TCS प्रकरणात? नाही बघा, काय आहे की सम अकाउंटेबिलिटी सविता मीडियानेही घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा जोपर्यंत TCSच्या ऑफिशियल स्टेटमेंट आलं नाही तोपर्यंत सगळं मीडिया जे आहे 24/7 का दाखवत होते की ही HR डिपार्टमेंटची आहे, ती महिलांना हे रिक्रूट करायची आणि त्यांना कन्व्हर्जन मध्ये. एकदा तुम्ही त्या मुलीला भेटलं तर तुम्हाला कळेल की या देशामध्ये एका मुस्लिम म्हणून जगणं किती कठीण झालेलं आहे करके. म्हणजे कशा प्रकारचे त्याच्यावर आरोप करण्यात आले होते. हो, मी भेटलो होतो, पण आता नाही भेटलो. जेव्हा त्या प्रकरण खूप गाजत होतो तर त्यावेळी माझ्या एका नाशिकच्या मित्रांनी सांगितलं की साहेब इसमें कुछ भी सच्चाई नहीं है. तर मी त्यांना सांगितलं, मी असं कसं नाही होणार, इतकं मीडिया दाखवत आहे, पोलीस हे म्हणत आहे. तर मी स्वतः तिला भेटलं त्यावेळी, जेव्हा तिच्यावर FIR रजिस्टर नाही झालं होतं त्यावेळी मी तिला भेटलं, तिच्या आईला भेटलं. की इतक्या गरीब घराण्यातून येणारी तिची आई ज्या प्रकारे ती रडत होती, दरवाजे को खटखट हो रही है तो उसको है तो ऐसा दिल में, बूढ़े माँ बाप को ये लग रहा है कि अब पुलिस आई है और हमारी बच्ची को, जवान बच्ची को उठाकर लेकर जाएगी करके. मी सगळं ऐकून घेतलं होतं निदा खान करून, आणि तिने मला सगळं काही सांगितलं होतं. त्याच्यानंतर TCSने जे सांगितलेले आहे तीच ती त्याने सांगितलं होती खूप दिवस. मी पोलिसांनाही बोललो होतो की याच्यामध्ये तथ्य आहे का करके, हे याचा प्रकार जे हे करत आहे. तर त्यांचं उत्तर होतं आम्हाला इन्क्वायरी करायची आहे. काय इन्क्वायरी करायची आहे? तुम्हाला फक्त आज भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, तुम्हाला आपल्या मायबापाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यांना खुश करण्यासाठी आपण काहीतरी FIR रजिस्टर करतो आणि असा दाखवतो की हे ती दोषी आहे करके. तिने स्पष्टपणे मला सांगितलं होती, आणि मी त्यावेळी तिला सांगितलं होतं की तू जी हे बोलत आहे ती खरं असलं तर आम्ही पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार. आणि मी आज तुम्हाला हे सांगतो की तिचं नाव फक्त निदा खान आहे म्हणून मी हे असं स्टेटमेंट दिलेलं आहे असं नाही आहे. उद्या ती मुलगीचं नाव नेहा पाटील असलं असतं किंवा नेहा देशपांडे असलं असतं तर माझं स्टेटमेंट हेच असलं असतं. काही नाही, कुठे काही मिळणार नाही तुम्हाला. पण 8 दिवस TCS में लव जिहाद आणि एक भारतीय जनता पार्टीचा तोतला नेता आहे तो परवा मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि म्हणतो स्कूल जिहाद आहे. काय आहे स्कूल जिहाद? सध्या म्हणजे कॉर्पोरेट जिहाद नंतर आता फ्रूट जिहाद, एक लिमिट समजून घ्या की आपल्याला फ्रूट जिहाद नावाचं सुद्धा एक नाव पडळकरांनी काढलेलं आहे सध्या. अरे या देशामध्ये हे असं प्रकारचे जे आहे ना ते भारतीय जनता पार्टीने सोडलेले, त्यांना मी सांगतो की जिहाद या देशामध्ये कोणी करत असेल तर आम्ही करत आहे. इम्तियाज जलील या देशामध्ये जिहाद करत आहे.
या देशामध्ये जे भाईचारगी आहे, या देशाच्या उन्नती तरक्कीसाठी आम्ही जिहाद करत आहे. काही लोकांना माहीतच नाही आहे की जिहादचा अर्थ काय आहे करके. फक्त जिहाद, अरे नाम मुसलमान दिख रहा है, उर्दू नाम है, कुछ तो भी होगा कि उसमें तलवार रहेगी करके उसमें. आम्ही दररोज या देशामध्ये भाईचारगी निर्माण व्हावं, ऐक्य निर्माण व्हावं, या देशाची प्रगती व्हावं, याच्यासाठी या देशामध्ये आम्ही जिहाद करत आहे. आणि या देशामध्ये पोलरायझेशन जे आहे त्याची सुरुवात करणारी जे पक्ष आहे ते भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्याच्या पाठोपाठ जेव्हा एकनाथ शिंदेला हे संधी मिळाली की नाही, इसका फायदा अपने को भी होगा अगर हिंदू मुस्लिम करेंगे तो करके उसमें. इम्तियाजी, मी तुम्हाला वापस नाशिकला आणते, कारण मला एक समजून घ्यायचं आहे. म्हणजे एकीकडे आपण